आम्ही गेल्या 2/4/26 सन्माननीय जिल्हाधिकारी महोदय यांना महाराष्ट्र शासनाच्या निषेधाबद्दल निवेदन दिलं होतं। त्यामागचा पार्श्वभूमी, त्याचा मागचा विषय असा होता, 7 महिन्यात सन्माननीय तुकारामजी मुंढे साहेबांची शासनाने बदली केली। का बदली केली? चांगला अधिकारी काम करणारा पाहिजे नको का शासनाला? जे दिव्यांग म्हणतात, दिव्यांगासाठी काम करायला निघालं शासन आणि दिव्यांगासाठी चांगलं काम करणाऱ्या अधिकारीला पाय उतार केला जातो। आणि म्हणून आम्ही आज महाराष्ट्र शासनाच्या निषेध म्हणून आम्ही एक आंदोलन उभं केलेलं आहे। एक प्रामाणिक निष्ठावंत अशा अधिकाऱ्याला या महाराष्ट्र शासनाने बदली करून टाकली। हा महाराष्ट्रातला एक नावाजलेला अधिकारी आहे आणि त्या अधिकाऱ्याला काम करू देत नाही शासन, तर हा कुठल्या प्रकारचा विषय आहे? शासनाने वास्तविक अशा चांगल्या अधिकाऱ्यांना जवळ घेऊन देशाचा राज्याचा विकास झाला पाहिजे, या पद्धतीने कारवाई झाली पाहिजे। भ्रष्टाचारांचे तोंड दाबले, भ्रष्टाचारांना कुठेही थारावारा दिला नाही असा अधिकारी, आमचा दिव्यांगांचा पालक अधिकारी तुकारामजी मुंढे यांची ही अचानक बदली आम्ही सहन करणार नाही आणि म्हणून आम्ही आज हे आंदोलन केलेलं आहे। हे राजकीय दबावाखाली आणि सूडबुद्धीने हे झालेलं आहे, हे असं म्हणायला हरकत नाही। जर तुकाराम मुंढे सारखे जर आमच्या दिव्यांग मंत्रालयाला अधिकारी भेटले होते, आज त्यांना पायउतार करून आमच्या योजनांवर घाला घातलेला आहे। आमचं सुख जे मिळणार होतं त्या सुखापासून आम्हाला वंचित केलेलं आहे, आमच्या विविध योजनांपासून वंचित केलेलं आहे। बोगस दिव्यांग, बोगस कर्मचारी अधिकारी हे जास्त माजलेले आहेत आणि ते आमच्या दिव्यांगाच्या योजना लागत आहेत, तर हे अतिशय चुकीचं आहे। याच्यावर आम्ही निषेध करतो या गोष्टींचा। हे असे बोगस अधिकारी कर्मचारी दिव्यांगाचा लाभ का घेत आहेत? यांना जागेवरून कायमस्वरूपी घरी हाकललं पाहिजे, यांच्याकडे दंडात्मक कार्यवाही केली झाली पाहिजे। यांनी घेतलेला लाभाचा यांनी वसुली केली गेली पाहिजे शासनाच्या वतीने। अशा प्रकारचं हे आंदोलन आहे आणि म्हणून आमचं हे आंदोलन पूर्ण महाराष्ट्रभर पेटलेलं आहे। आमचा दिव्यांग बांधव उठून बसलेला आहे, त्याला शांतता लागू दिली नाही आणि म्हणून आज आमच्या दिव्यांग बांधवाला रोडावर उतरायची परिस्थिती या शासनाने केलेली आहे। ही गंभीर बाब आहे, अतिशय निषेधार्ह बाब आहे आणि म्हणून आम्हाला नाईलाजास्तव दिव्यांग बांधवांना रोडावर उतरायची परिस्थिती आणलेली आहे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।